शुभ दुपार सर्वांना. This afternoon we are learning from Isaiah chapter 53. आज दुपारी यशया 53 मधून आपण शिकत आहोत. And the title of the sermon is Behold Jesus Christ, the suffering servant. आणि या संदेशाचा शीर्षक जे आहे ते पहा येशू ख्रिस्त देवाचा सहन करणारा, दुःख सहन करणारा सेवक. Yes, this is the gospel in the Old Testament. जुन्या करारामध्ये हे शुभवर्तमान आहे. Yeah, and as we are approaching to Good Friday and Easter, I just thought that it would be better if we meditate on Isaiah 52 and 53. आणि उत्तम शुक्रवार आणि पुनरुत्थानाकडे आपण त्याच्या साजरीकरणाकडे आपण जात असताना मला असं वाटलं की या परिच्छेदावरती आपण मनन करणं चांगलं राहील. So skipping the book of Luke for a couple of Sundays or 3 Sundays, लुकाचं शुभवर्तमान जे आपण रेग्युलरली आपण त्याच्यात शिकत आहोत ते काही रविवारसाठी आपण टाळणार आहोत. and focusing on Isaiah 53 this morning, and then next Sunday thinking to preach on the church, and then we have Easter, so it will be on the resurrection. आणि त्याच्यानंतर आपण या आज यशया 53 आणि त्याच्यानंतर मंडळी आणि त्याच्यानंतर पुनरुत्थान या गोष्टी आपण पुढे जाऊन शिकणार आहोत. J.C. Ryle says, जेसी राईल असे म्हणतात, this is the mirror. Isaiah 52 and 53 is the mirror of the cross in the Old Testament. ते असे म्हणतात की यशया 52 आणि 53 जे आहे ते वधस्तंभाचं आरसा असं आहे. And Martin Lloyd Jones says, this is the deep well of the gospel truth. आणि मार्टिन लॉयड जोन्स असे म्हणतात की सुवार्तेच्या सत्याची एक जणू काही खोल विहीर आहे. And John MacArthur, he says to this passage, gospel according to Isaiah. आणि जॉन मॅकर्थर असे म्हणतात की यशाकृत शुभवर्तमान हे आहे. Spurgeon says, this is the Mount Everest of the Old Testament. स्पर्जन असे म्हणतात की जुन्या कराराचा हा सर्वोच्च शिखर जणू काही माउंट एव्हरेस्ट प्रमाणे आहे. Dear church, there are portions of the scripture where God does not merely teach us, but he reveals his very heart. प्रिय मंडळी, शास्त्रामध्ये असे अनेक भाग आहेत ज्या ठिकाणी देव केवळ शिकवत नाही तर तो त्याच्या हृदयाचं आपल्याला प्रकटीकरण देतो. And Isaiah 52 and 53 is one such passage. आणि यशया 52 आणि 53 अशा प्रकारचाच एक परिच्छेद आहे. Here the Holy Spirit takes us to the very center of God's redemptive plan and shows us not only that salvation will come, but how it will come. आणि या ठिकाणी पवित्र आत्मा आपल्याला एका केंद्राकडे घेऊन जातो ज्या ठिकाणी देव आपल्याला हे दाखवतो की तारण येणार आहे. एवढंच नाही तर ते कशा प्रकारे ते येईल या अशा प्रकारे आपल्याला देव दाखवत आहे. Calvin says, Isaiah does not speak of Christ as one who will come, but as one already set before our eyes crucified. आणि यशा अशा प्रकारे मांडणी करत नाही की एक जो ख्रिस्त येणार होता किंवा येणार आहे तर अशा प्रकारे तो दाखवत आहे की एक जो क्रुसावरती खिळलेला आहे आणि जो आपल्या डोळ्यांच्या नजरेच्या समोर आहे. And what we are about to see is this: God saves sinner through the suffering, substitution and victory of Jesus Christ. आणि आम्ही काय पाहणार आहोत की देव जो आहे तो पाप्यांना तारतो, वाचवतो त्याच्या पुत्राच्या दुःख सहनाद्वारे, त्याच्या बदली मरणाद्वारे आणि त्याच्या विजयी क्रूसखांबावर जाण्याद्वारे. Isaiah has moved from warning passages to the comfort passages now. यशया जो आहे तो आता ताकीद देण्याच्या अध्यायांपासून आता सांत्वन देण्याच्या अध्यायांमध्ये तो आलेला आहे. Isaiah has 2 parts. One is 1 to 39, and in those chapters we see
all about judgment. यशायामध्ये 2 भाग आहेत. पहिला भाग अध्याय 1 ते 39 जो आहे तो न्यायाविषयी बोलतो. And 40 to the end talks about redemption and comfort. आणि 40 पासून पुढे जे आहे ते उद्धार आणि सांत्वन याच्याविषयी आहे. So from judgment to the redemption, आणि न्यायापासून आता उद्धाराकडे the people of God have sinned. देवाच्या लोकांनी पाहिलेलं आहे. पाप केलेलं आहे. Sinned. देवाच्या लोकांनी पाप केलेलं आहे. Judgment is certain. न्याय जो आहे तो निश्चित आहे. Exile is coming. बंदिवास. जो बंदिवास आहे तो येणार आहे. But the beginning in chapter 40, God speaks words of hope. परंतु अध्याय 40 मध्ये देव आशेच्या वचनांविषयी बोलत आहे. And he says, comfort my people. आणि तो म्हणत आहे की माझ्या लोकांना सांत्वन माझ्या लोकांना. But that comfort is not vague, it is rooted in a person. परंतु हे सांत्वन जे आहे ते उथळ नाही किंवा वरवर नाही, तर ते एका व्यक्तीमध्ये आहे. The comfort is in the servant. आणि हे जे सांत्वन आहे ते देवाच्या सेवकामध्ये आहे. And now in this passage, the question is answered. How will God bring this comfort? How will God bring the salvation? आणि या उतार्यामध्ये हे सांत्वन कसं येईल आणि देव कशा प्रकारे त्याच्या लोकांना सांत्वन पोहोचवेल याचं उत्तर आहे. This redemption or this comfort is not coming by the power, आणि हे सांत्वन हा उद्धार कोणत्या सामर्थ्याने येत नाही, but through the suffering of Jesus Christ. तर येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनाद्वारे येतं. Not through conquest, आक्रमण केल्याद्वारे, आक्रमण केल्याद्वारे नाही, but through substitution. तर बदली मरणाद्वारे. We have 5 stanzas because this is a song. Isaiah chapter 52, verse 12 onwards till chapter 53. This is a song, this is a poem, and it has 5 stanzas. आणि यशाया 52 आणि 53 मध्ये 5 जणू काय गीताचे कडवे आहेत. Yes, and this is not just the one song. We have few songs in the book of Isaiah, and those songs are called servant songs. हेच एक गीत आहे असं नाही, तर अनेक गीतं आहेत या यशायामध्ये, आणि यशायामध्ये यांना सेवकाचे गीत म्हटलेलं आहे. Yes, the first point this morning from 52:13 to 15 is the exalted servant through the suffering. आणि यशाया 52 13 ते 15 मध्ये आपण पहिला मुद्दा पाहणार आहोत की जो उंचावलेला किंवा गौरवलेला असा प्रकारचा देवाचा सेवक त्याच्या दुःख सणाद्वारे उंचावलेला. This passage begins, behold my servant shall act wisely, he shall be high and lifted up and shall be exalted. आणि याची सुरुवातच आपल्याला पाहायला मिळते की पहा माझा सेवक सुबुद्धीने वागल, तो उंचावलेला होईल, तो उंच व अत्यंत थोर होईल. So this song begins with a command, behold, and this command is from God. आणि या गीताची सुरुवात जी आहे ती एका आज्ञेने होते, आणि ती आज्ञा आहे की पहा पहा माझा सेवक. Wherever the word behold comes from the mouth of the Lord, it means we need to pay attention to that. ज्या ज्या ठिकाणी शास्त्रामध्ये पहा अशा प्रकारचा शब्द येतो त्याचा अर्थ हा आहे की आम्हाला त्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं And in आहे. the New Testament, Jesus uses verily, verily or amen, amen. It means this is of most important. आणि नवीन करारामध्ये आपण पाहतो की येशू हा असे शब्द वापरतो की खचित खचित मी तुम्हाला सांगतो, याचा अर्थ हे महत्वाचं आहे. And here, Yahweh, he is using the word behold, behold my servant. आणि या ठिकाणी यहोवा परमेश्वर हा शब्द वापरत आहे, तो म्हणत आहे पहा माझा सेवक. So this is not a casual reading. This is a divine summon to the people to behold Christ. आणि ही सहज वाचण्यासाठी गोष्ट नाही, तर या ठिकाणी दैवी जो उच्चांक आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. God is saying, look carefully, do not miss this point. देव म्हणत आहे की लक्षपूर्वक पहा,
ही गोष्ट तुम्ही गमावू नका किंवा दुर्लक्ष करू नका. Behold my servant, this is God's chosen redeemer. पहा माझा सेवक हा देवाचा निवडलेला उद्धारक आहे. The one who will accomplish his saving purposes. तो असा आहे की जो माझा उद्धाराचा जो उद्देश आहे तो पूर्ण करेल. He shall act wisely. तो सुबुद्धीने वागेल. This does not merely mean intelligence. याचा अर्थ केवळ बौद्धिक ज्ञान नाही. It means success. याचा अर्थ तो यशस्वी होईल. He will carry out God's redemptive plan perfectly. तो देवाचा उद्धाराचं कार्य जे आहे ते पूर्णपणे पूर्ण करेल. E.J. Young explains this wisdom is practical and effective. It achieves salvation, not merely teaches salvation. आणि E.J. यंग असं म्हणतात की ही जी सुबुद्धी आहे ती प्रात्यक्षिक आहे, प्रत्यक्ष आहे आणि ती कार्य करणारी आहे. ती तारण मिळवते आणि ती आपल्याला शिकवते. And then he shall be high and lifted up, Isaiah says. आणि त्यानंतर तो म्हणतो की तो उंचावलेला होईल आणि अत्यंत थोर होईल. If you know Isaiah chapter 6, these phrases are used for God, high and lifted up. आम्हाला जर माहित असेल तर यशाया 6 जो आहे त्याच्यामध्ये उंच आणि अत्यंत थोर जे आहेत हे शब्द परमेश्वर देवासाठी वापरलेले आहेत. So these words, high and lifted up, refer to God. आणि हे जे शब्द आहेत उंच आणि अत्यंत थोर हे देवाला दर्शक करतात. So Isaiah is saying this servant of Yahweh is not merely human, but he shares a divine glory. आणि यशया अशा प्रकारे सांगत आहे की हा जो सेवक आहे तो केवळ मानव नाही तर तो एक दैवी गौरव जे आहे ते प्रगट करणारा दाखवणार आहे. But the next verse also teaches something shocking. As many were astonished at you, his appearance was so marred. आणि पुढे वचन 14 जे आहे त्याच्यामध्ये देखील धक्कादायक गोष्ट आहे. त्या ठिकाणी म्हटलंय जसे पुष्कळ लोक तुझ्याकडे पाहून विस्मित झाले. The one who is exalted is also disfigured. जो उंचावलेला आणि थोर आहे तो त्याचा चेहरा बिघडलेला देखील आहे. The one who is glorious is also crushed. जो गौरवी आहे तो चिरडलेला देखील आहे. Alec Motyer writes, the servant's suffering is so extreme that his humanity seems almost destroyed. अलेक मोटायर असं म्हणतात की या सेवकाचं जे दुःख सहन आहे ते इतकं गंभीर आहे आणि इतकं मोठं आहे की मनुष्यत्व जे आहे ते पूर्णपणे त्याचा नाश होतो. This is the paradox of the redemption. आणि मुक्तीचा जे आहे तो हा विरोधाभास आपल्याला पाहायला मिळतो. The glory comes through suffering. गौरव जे आहे ते दुःख सहनातून येतं. Exaltation comes through humiliation. आणि उंचावलं जाणं जे आहे ते त्रासातून येतं. And what Isaiah is speaking here, it is fulfilled in the New Testament by Jesus Christ. आणि यशया जे या ठिकाणी म्हणत आहे ते येशू ख्रिस्तामध्ये नवीन करारामध्ये पूर्ण झालेलं आहे. Philippians chapter 2, John chapter 19. फिलिप्पी 2 अध्याय योहान 19. Christ humbles himself even to the death on the cross, and then he is highly exalted. येशू ख्रिस्त स्वतःला नम्र करतो आणि वधस्तंभावर जाण्यापर्यंत तो नम्र होतो आणि त्याला अत्यंत थोर आणि उंच केलं जातं. And then in verse 15 we learn, so shall he sprinkle many nations. आणि वचन 15 मध्ये आपण पाहतो की तसा तो पुष्कळ राष्ट्रास शिंपडेल. So shall he sprinkle many nations. तो पुष्कळ राष्ट्रांना तो शिंपडेल. Do you remember the Great Commission of Jesus Christ? He said, go into all nations. आणि तुम्हाला ती मोठी आज्ञा आठवते का? येशू ख्रिस्त त्या ठिकाणी म्हणतो की सर्व राष्ट्रांमध्ये तुम्ही जा. Because his people are in all nations, not just in one nation. कारण त्याचे लोक सर्व राष्ट्रांमध्ये केवळ एका राष्ट्रामध्ये नाही. Here the servant is not only king, but he is the priest also, because the word sprinkle refers to the priest. आणि या ठिकाणी जो सेवक आहे तो केवळ राजाच आहे असं नाही तर तो याजक देखील आहे.
As John Oswald notes, this is a sacrificial language pointing to cleansing from sin. आणि जॉन ओसवाल्ड असं म्हणतात की ही त्यागाची भाषा आहे आणि ज्याच्यामध्ये पापाचं शुद्धीकरण याचं हे पाहायला मिळतं. So he has the chosen people in many nations, and he is going to clean them, purify them or sanctify them by his blood. तर त्याचे निवडले लोक सर्व राष्ट्रांमध्ये आहेत. तो त्यांना त्याच्या रक्ताने त्यांच्यावर तो शिंपडेल आणि त्यांना तो शुद्ध करून घेईल. Yes, look at the word many nations, not just Israel. आणि लक्षपूर्वक पहा की पुष्कळ राष्ट्र म्हटलेलं आहे, केवळ इस्रायल नाही. Servants global mission, we learn here Lord Jesus Christ global mission. आणि सेवकाचं जागतिक कार्य आपल्याला पाहायला मिळतं. This is a global redemption. आणि हे जागतिक उद्धार आहे. The gospel reaches shore to shore and nation to nation, and the blood of Jesus and the cross of Jesus, or the message of the cross of Jesus, saves the elect from many different nations. आणि सुवार्ता जी आहे ती राष्ट्रातून ठिकाणातून दूरपर्यंत पोहोचते आणि त्याच्या निवडलेल्या लोकांना तो उद्धारतो, त्यांना तो बोलावतो. Now Lord Jesus Christ, he is saving the elect Jews as well as the elect Gentiles and bringing them in the church. आणि येशू ख्रिस्त जो आहे तो निवडलेल्या यहुद्यांना देखील निवडतो आणि निवडलेल्या परराष्ट्रीयांना देखील तो निवडतो आणि त्यांना तो त्याच्या मंडळीमध्ये घेऊन येतो. And now he is fulfilling his redemptive purposes through the church. आणि मंडळीद्वारे तो त्याचे उद्धाराचे जे उद्देश आहे तो मंडळीद्वारे पूर्ण करतो. Now we have learned about the sprinkling. We have that principles in the book of Exodus to Leviticus. Blood was sprinkled for cleansing. आणि शिंपडण्याविषयी आपण पाहिलं आणि निर्गम पासून ते लेवीयपर्यंत आपण पाहतो की हे जे तत्व आहे की शिंपडलं जाणं याजक या प्रकारे कार्य करतात. Now the servant himself becomes the sacrifice. आणि जो सेवक आहे तो स्वतः आता तो अर्पण केलेला कोकरा असा बनतो. And this cleansing extends beyond Israel to the nations. आणि हे शुद्धीकरण जे आहे ते इस्रायलाच्या पलीकडे सर्व राष्ट्रांपर्यंत पोहोचतं. And that's why all the elect and all the redeemed from Pakistan, from Afghanistan, from Japan, from China, from India, from Israel, from US, they are our brothers and sisters. आणि म्हणून सर्व निवडलेले आणि सर्व उद्धार पावलेले या सर्व देशांमधून ते आमचे बंधू आहेत, ते आमचे ख्रिस्तामध्ये भाऊ आणि बहीण आहेत. Hebrew 9 even teaches Christ's blood cleanses the conscience. इब्री 9 जे आहे ते आपल्याला शिकवतं की ख्रिस्ताचे रक्त जे आहे ते आमच्या विवेकाला ते शुद्ध करतं. And Revelation chapter 5 verse 9 shows the people from every nation are redeemed. They are standing before the Lamb and giving praises to Him. आणि प्रकटी 5:9 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सर्व निवडलेले जे आहे ते सिंहासनासमोर बसून ते उद्धार पावलेले लोक परमेश्वराची उपासना करतात. That is the power and the beauty of the gospel, that people from different tribes, different nations, people who do not look like us, people who speak different language, they are redeemed by the blood of Jesus, and we are one in Jesus Christ. आणि हे सुवार्तेचं सामर्थ्य आहे की सर्व राष्ट्रातून, सर्व भाषेचे, सर्व वंशातले लोक जे आहेत त्यांना देव प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे तारतो आणि आम्ही सर्व त्याच्यामध्ये एक आहोत. God is forming one people, not divided by the ethnicity. देव जो आहे तो एक मनुष्य असं बनवत आहे. तो आम्हाला वेगळं करत नाही. आमच्या वंशावरून तो आम्हाला वेगवेगळं असं ठेवत नाही. Jews and Gentiles united in Christ and in His church. यहुदी आणि परराष्ट्रीय जे आहे ते ख्रिस्तामध्ये त्यांना संयुक्त केलेलं आहे आणि एक केलेलं आहे. So not all the Jews are real Jews, and not all the Gentiles are God's people, but those who trusted in Jesus Christ. सर्वच यहुदी नाही आणि सर्वच परराष्ट्रीय जे आहेत ते निवडलेले नाही,
पण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्ही सर्वजण एक आहोत. Yet this glorious servant is not welcome by the people. He's rejected. That's what Isaiah is showing us next. आणि हा गौरवी सेवक जो आहे तो लोकांकडून त्याचं स्वागत होत नाही, तर त्याला नाकारलं जातं. The rejected servant. त्याला नाकारलं जातं. Isaiah chapter 53 verse 1 to 3. यशया 53 1-3 मध्ये, Who has believed what he has heard from us? आणि आम्ही जे ऐकले त्यावर कोणी विश्वास ठेवला आहे. The question reveals the tragedy of unbelief here. आणि हा प्रश्न जो आहे तो अविश्वासणाऱ्यांची दशा आपल्याला दाखवतो. The problem is not that God has not spoken. The problem is that people refuse to believe. समस्या ही नाही की परमेश्वर बोलला नाही, समस्या ही आहे की लोकांनी विश्वास ठेवण्याचा नाकारला आहे. John Calvin, he says, unbelief does not arise from the lack of evidence, but from the corruption of the human heart. जॉन कॅल्विन असं म्हणतात की अविश्वास जो आहे तो पुराव्याच्या कमतरतेमुळे नाही, तर तो मनुष्याच्या हृदयाच्या भ्रष्टतेमुळे आहे. Yes, God gave the evidences to Israel, and God is still giving evidences to the people, but it is not because of the lack of evidence they are not believing Jesus. It is because of their stubborn heart and because of corruption they are not believing Jesus. देवाने इस्रायल राष्ट्राला आणि सर्व राष्ट्रांना त्याचे पुरावे दिले, त्याचे चिन्ह दिले, परंतु आपल्या हृदयाच्या दुष्टाईमुळे त्यांनी परमेश्वरावर विश्वास ठेवला नाही. And then Isaiah says, Jesus Christ did not have form or majesty. आणि त्यानंतर यशया म्हणतो की येशू ख्रिस्ताला गौरव नव्हतं. Christ came without outward glory. ख्रिस्त जो आहे तो बाह्य गौरवाने आला नाही. No royal appearance. कसल्याही प्रकारचं राजवैभव त्याच्याकडे नव्हतं. No worldly impressiveness. आणि जगिक प्रभाव त्याच्याकडे नव्हता. Again, Alec Motyer, he says, the servant appearances was intentionally ordinary so that faith, not the sight, would be the basis of the response. आणि पुन्हा एकदा अलेक मोटायर असे म्हणतात की जो सेवक आहे त्याचं प्रगट होणं किंवा त्याचं दिसणं जे आहे ते अत्यंत साधारण यासाठी होतं की मनुष्याची दृष्टी हा त्याचा प्रतिसाद नसावा, तर त्याचा विश्वास हा त्याचा प्रतिसाद असावा. Yes, so what he means that not looking his royal appearance people would believe, but by faith people should believe that he is Messiah. आणि त्यांचा म्हणण्याचा अर्थ हा होता की ख्रिस्तावरती लोकांनी त्याच्या राजवैभवाच्या बाह्य स्वरूपाने त्याच्यावर विश्वास ठेवू नये, परंतु त्याच्या सामान्य दिसण्यावरती त्यांनी विश्वास ठेवावा. That was the problem of Jews as well as of the Greeks. आणि ती समस्या यहुद्यांची आणि परराष्ट्रीयांची होती. How would this suffering man on the cross would save us? आणि त्यांचं असं म्हणणं होतं की हा स्वतः त्रासामधून आणि छळातून गेलेला, दुःख सहनातून गेलेला जो व्यक्ती आहे तो आम्हाला कसं तारेल? Because the Jews, they were waiting a Messiah who would come on the clouds. कारण यहुदी जे होते ते अशा मसीहाची वाट बघत होते जो ढगांवरती आरूढ होऊन असा तो त्यांना प्रगट होईल. He was despised and rejected by his own people. परंतु तो जो आहे तो त्याच्या स्वतःच्या लोकांकडून नाकारलेला असावा. He came to Israel and Israel rejected him. तो इस्रायलकडे आला, परंतु इस्रायलने त्याला नाकारलं. And we learn that he was crucified by the crowd in Luke chapter 23. आणि आपण पाहतो की जो जमाव आहे त्यांनी येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळलं. In the Old Testament, Joseph was rejected, Moses was rejected, prophets were rejected, Jesus was rejected, and if people reject us, do not be amazed. जुन्या करारामध्ये आपण पाहतोय योसेफ, मोशे आणि अनेक संदेष्टे आणि येशू ख्रिस्त यांना लोकांनी नाकारलं. जर आपल्याला देखील लोक नाकारतात तर त्याच्यात आश्चर्य मानू नका. Because we are united to Jesus Christ, and how would we expect that the world would treat us better than Jesus Christ? कारण आम्ही ख्रिस्ताशी जोडले गेलेलो आहोत, म्हणून आम्ही अशी अपेक्षा करू नये की आमचा स्वीकार होईल किंवा आम्हाला नाकारलं जाणार नाही.
do not accept or do not believe that the world, or do not live for the acceptance and affirmation of the world. जगाकडून स्वीकारल्या जाण्याच्या अपेक्षेने जगू नका. We are Christians, we are united to Jesus, and the world will hate us. आम्ही ख्रिस्ती आहोत, आम्ही ख्रिस्ताशी जोडले गेलेलो आहोत, म्हणून जग आमचा द्वेष करेल. Isaiah showed it very clearly, Messiah is rejected. आणि यशया अतिशय स्पष्टपणे दाखवत आहे की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे, मसीहा जो आहे, तो नाकारला गेला. And who rejected? आणि The कोणी Jews, नाकारला? Israel rejected. जे यहुदी होते आणि जे इस्रायली होते त्यांनी नाकारले. And that's why आणि म्हणून not all who belong to Israel outwardly are true God's people. आणि म्हणून जे इस्रायलला जे शारीरिक बाह्य रीतीने इस्रायली आहेत ते सर्वच देवाचे लोक आहेत असं नाही. That's what Apostle Paul is teaching in Romans. All those who are biological Israel are not the true Israel, but the one whose heart is circumcised. आणि तेच पौल जे आहे तो नवीन करारामध्ये शिकवतो की जे बाह्यरूपीने इस्रायली आहेत ते इस्रायली नाहीत, तर ज्यांच्या अंतकरणाची सुंता झालेली आहे ते खरे इस्रायली आहेत. The spiritual blindness we can see here of the covenant community. आत्मिक आंधळेपणा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. And then the same truth we learn in Romans chapter 9 verse 6. Paul is saying that all those who belong to Israel are not the true Israelites. Only who trusted Jesus Christ, those who are elect for the everlasting life, they are the true Israel. आणि तेच आपल्याला पौल रोम 9:6 मध्ये सांगतो की जे सर्व वंशाने इस्रायली आहेत, कुळाने इस्रायली आहेत, ते इस्रायली नाहीत, तर ज्यांना देवाने निवडलं आणि ज्यांना तारलं तेच खरे इस्रायली आहेत. In the Old Testament, God destroyed so many Jews and gave them a judgment of hell. जुन्या करारामध्ये अनेक इस्रायली लोकांना देवाने त्यांचा नाश केला आणि त्यांना न्यायामध्ये आणलं. And God sent them to hell. He gave them. त्यांनी त्यांना नरकामध्ये पाठवलं. And the application for us here is, we can sit in the church, hear sermon, we can have certificates on which our religion is depicted as Christians, but still we can reject Christ. आमच्यासाठी या ठिकाणी हे लागून करण आहे की आम्ही मंडळीमध्ये असू शकतो, मंडळीमध्ये बसू शकतो आणि मंडळीचे ख्रिस्ती असण्याचे बरेचसे सर्टिफिकेट आपल्याकडे असू शकतात, तरी देखील आम्ही नाकारले जाऊ शकतो. The question is not have you heard, the question is have you believed. प्रश्न हा नाही की तुम्ही ऐकलं आहे का, प्रश्न हा आहे की तुम्ही विश्वास ठेवला आहे. If he was rejected, if Jesus Christ was rejected, then what was his suffering accomplishing? जर येशू ख्रिस्ताला नाकारलं गेलं तर त्याच्या दुःख सहनाने काय परिणाम झाला, त्यातून काय साध्य झालं. The third thing we learn, the substitutionary atonement of the servant. तिसरी गोष्ट आपण शिकतो की जो सेवक आहे त्याचं बदली मरण. Verses 4 to 6. वचन 4 ते 6. Now we come to the heart of the gospel. आता आपण जो शुभवर्तमान आहे त्याच्या केंद्रस्थानी, त्याच्या हृदयस्थानी आपण आलेलो आहोत. All the reformers and all the reformed churches, they believe that substitutionary atonement is the heart of the gospel. आणि सर्व रिफॉर्मर्स या गोष्टीवर विश्वास ठेवतात की जे बदली मरण आहे पापासाठी ते हृदयाचं, ते सुवार्तेचं हृदय आहे. Surely he has borne our grief. खचितच त्याने आमचे दुःख वाहिले. People misunderstood Jesus Christ. They thought that he was suffering for his own sins. लोकांनी त्याच्याविषयी गैरसमज केला की त्यांना वाटलं की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो स्वतःच्या पापासाठी दुःख सहन करत आहे. But Isaiah is saying here, or Isaiah corrects them, he was suffering for our sins. He was pierced for our transgressions. The suffering is not random, it is a penal, it was the punishment. आणि यशया या ठिकाणी सांगत आहे की तो आमच्यासाठी त्याने दुःख सहन केलं, तो आमच्या अपराधांसाठी तो मारला गेला आणि त्याला मिळालेली शिक्षा जी आहे
ती सहज नव्हती, तर ते हेतुपूर्वक होती. त्याला शिक्षा, दंड देण्यात आला. Owen says the death of Christ was the exact payment required by the divine justice. आणि जॉन ओवन म्हणतात की येशू ख्रिस्ताचं मरण जे आहे ते दैवी न्यायासाठी तो दंड म्हणून देवाने ठरवला होता. It was a perfect payment. We do not need to add any other payment, or we do not need to give any other sacrifice or add anything to the Christ's atoning death. त्याचं मरण जे आहे ते परिपूर्ण किंमत होती. आमच्या तारणासाठी दुसरं काहीच देणं आवश्यक नव्हतं, तर प्रभू येशू ख्रिस्ताचं बदली मरण आवश्यक होतं. This is very clearly by those small words, the Lord has laid on him the iniquity of us all. आणि या शब्दांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की देवाने त्याच्यावरती सर्व आमचा अन्याय त्याच्यावरती लादला. Our iniquity, our sins, our transgressions, these words show that he was in our place. आणि आमचे पाप, आमचे अपराध हे शब्द जे आहेत ते हे दाखवतात की तो आमच्या जागी मरण पावला. The Lord has laid on him the iniquity of us all. देवाने आमच्या सर्वांचा अन्याय त्याच्यावरती लादला. This is the most profound statement. God himself places sin on Christ. हे सर्वात महत्वाचं विधान आहे की देवाने स्वतः येशू ख्रिस्तावरती जे आहे आमची पातक लादली आहे. And this happened on the cross. आणि हे वधस्तंभावर घडले. Again the young E.J. Young says this is substitution in its clearest and most forceful expression. आणि पुन्हा एकदा एडवर्ड यंग असं म्हणतात की हे जे बदली मरण आहे ते अत्यंत स्पष्ट आणि सर्वात प्रभावशाली आपल्याला पाहायला मिळतं. In the Old Testament, when we go to Exodus, Leviticus, we see or we learn about the Day of Atonement. जुन्या करारामध्ये आपण निर्गम आणि लेवीयमध्ये पाहतो की त्या ठिकाणी प्रायश्चित्ताचा दिवस होता. The high priest would lay his hands on the head of the animal. जो महायाजक जो होता तो प्राण्यांवरती आपला हात ठेवत असे. And symbolically that was teaching that the sins of the people of God were transformed or transferred to the animal. आणि ते या गोष्टीचं दर्शक होतं की त्या देवाच्या लोकांचं जे पाप आहे ते त्या प्राण्यावरती लादलं जायचं. And in the place of God's people, the animals were suffering, or animals were killed. आणि देवाच्या लोकांच्या जागी जे प्राणी आहेत त्यांना मारलं जायचं. So in the Old Testament, in the book of Leviticus and Exodus, that idea of substitution is already laid by God. जुन्या कराराच्या या पुस्तकांमध्ये निर्गम आणि लेवीयमध्ये आपल्याला बदली मरणाचा जो सिद्धांत आहे, बदली मरणाची कल्पना आपल्याला पाहायला मिळते. But now here, God as the high priest, he is laying the sins on this perfect lamb, our sins. आणि या ठिकाणी आपण वधस्तंभावर पाहतो की देव जणू काही एक मोठा महायाजक जो आहे तो येशू ख्रिस्तावरती आमचे पाप आता लादत आहे. And everything that was said in Leviticus and Exodus is fulfilled by Jesus Christ and in Jesus Christ. आणि जे सर्व काही निर्गम आणि लेवीय मध्ये म्हटलेलं आहे, सांगितलेलं आहे, ते सर्व काही येशू ख्रिस्तामध्ये पूर्ण होत आहे. And look at those words. He says, Lord has laid on him the iniquity of us all. Who are those us all? आणि त्या ठिकाणी शब्द जे वापरले आहेत ते पहा की तो आमच्या जागी आमची साधण्याची शिक्षा त्याच्यावर पडली होती. If we say us all, God has laid the iniquity or sins of us all on Jesus Christ. If that us refers to the whole world, then that will teach heretical teaching that is called universal salvation. आणि जर आपण म्हटलं की आमच्या जागी आमच्यासाठी तो मरण पावला आणि हे जर आम्ही सर्वच जगाच्या सर्व व्यक्तींसाठी लागू केलं तर मग हे जणू काही पाखंडी शिक्षण होईल. Universal salvation. जागतिक तारण किंवा उद्धार. But this word us all includes all who God saves by his grace, by his mercy,
by Jesus Christ. आणि हे जे आम्ही आहोत किंवा हे सर्व जे आहेत ते देवाचे निवडलेले देवाने ज्यांच्यावरती कृपा करून तारलेलं आहे त्या सर्वांविषयी हा शब्द वापरलेला आहे. And us all refers to people from every tribe, every language, and every nation whom God has elected before the foundation of the world. आणि हे जे आम्ही सर्व जे आहोत ते सर्व लोक ते आहेत ज्यांना देवाने वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये ठेवलेलं आहे, त्यांच्या वेगवेगळ्या भाषेतून वंशातून देवाने त्यांना निवडलेलं आहे आणि ख्रिस्ताद्वारे त्यांना तारलेलं आहे. Praise the Lord and thank the Lord, the church. Our sins was placed on Christ. There is nothing left for us to pay. If we are in Jesus Christ, all our sins are laid in Jesus Christ. Jesus paid it all. प्रभूला आपण धन्यवाद देऊया की आता आम्हाला काहीच चुकवण्याची गरज नाही की आमच्या जागी जे सर्व काही किंमत भरायची होती सर्व काही आमच्या जागी प्रभू येशू ख्रिस्ताने भरलेले आहे. How did Christ endure this suffering? That's what the next point teaches. आणि येशू ख्रिस्ताने हे सर्व काही कशा प्रकारे सहन केलं ते पुढच्या मुद्द्यामध्ये आपण पाहतो. The submissive servant. He was a submissive servant. तो जो आहे तो समर्पित असा देवाचा सेवक आहे. Verses 7 to 9. He was oppressed, yet he opened not his mouth. आणि वचन 7 ते 9 मध्ये तो ठेचलेला होता तरी देखील त्याने आपलं मुख उघडलं नाही. Christ remains silent. तो शांत राहिला. Not because he was weak, यासाठी नाही की तो दुर्बळ होता, अशक्त होता, but because he is willing. यासाठी की तो त्याची इच्छा होती. Mortar says he submits to suffering because he knows it is the will of God. आणि तो या दुःखसणासाठी स्वतःला समर्पित करतो कारण त्याला माहित होतं की ही पित्याची इच्छा आहे. He knew the covenant that he made with God the Father and God the Holy Spirit before the foundation of the world. त्याला हे ठाऊक होतं की देवचा पिता आणि देवचा आत्मा देवचा पुत्र यांच्यामध्ये झालेला करार जगाच्या स्थापनेपूर्वी घडला गेला आहे. He was acting according to the covenant of the redemption. आणि तो जो आहे तो उद्धाराच्या कराराप्रमाणे तो वागत आहे. And here once again the Bible calls Jesus like a lamb. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा शास्त्र येशू ख्रिस्ताला कोकरा म्हणून संबोधत आहे. And this word like a lamb again connects to the entire sacrificial system. आणि हा जो शब्द आहे की मेंढराप्रमाणे कोकऱ्याप्रमाणे जो आहे तो पुन्हा एकदा पूर्ण उद्धाराच्या कार्याकडे आपलं लक्ष वेधून घेतो. Jesus is the fulfillment of the Passover lamb and the temple sacrifices. येशू ख्रिस्त जो आहे तो वलांडन सणाचा जो कोकरा आहे त्याची पूर्तता तो आहे. And again we learn about his character. He had done no violence. He is perfectly righteous. आणि ते पुन्हा एकदा आपण त्याचं चरित्र पाहतो की त्यांनी कसल्याही प्रकारचा अन्याय आणि जुलूम केला नाही तर तो पूर्णपणे न्यायी होता. When injustice happens to us, look to Christ. जेव्हा आमच्या सोबत अन्याय घडतो तेव्हा ख्रिस्ताकडे पहा. But was that defeat? परंतु ते काही तो पराजय होता का? Verses 10 to 12 shows the victory or the victorious servant. वचन 10 ते 12 मध्ये जो विजय आहे किंवा विजयी सेवक आहेत त्याच्याविषयी आपण पाहतो. It was the will of the Lord to crush him. देवाची इच्छा होती की त्याला टेचावे. This was God's plan. ही देवाची योजना होती. Cross was not the plan of Judas Iscariot, Pilate, or the Jews. The bigger picture we see here, it was the plan of God. He died according to the determined counsel of God. वधस्तंभ जो आहे तो यहुदा इस्करियोत किंवा पंतय पिलात किंवा जे यहुदी होते त्यांची योजना नव्हती तर वधस्तंभ जी आहे ती सार्वकालिकतेमध्ये देवचा पुत्र पवित्र आत्मा आणि देवचा पिता यांची योजना होती. John Oswald says the suffering of servant is not tragic accident but a divine purpose. आणि जॉन ऑसवाल्ड म्हणतात की जे दैवी दुःख सहन जे होतं ते एक अपघात नव्हता परंतु दैवी उद्देश होता, दैवी हेतू होता. And we learn that even in the New Testament Peter was teaching the same principle in Acts chapter 2 verse 23. He was handed over to you, Peter was saying to the Jews,
according to the counsel of God, the determined counsel of the Lord. प्रेषित 2:23 मध्ये आपल्याला पेत्र जो आहे या गोष्टीची पुष्टीकरण करत आहे. तो सांगत आहे की त्याला देवाच्या योजनेने तुमच्या हाती देण्यात आले. Yes, but the story does not stop Jesus dying on the cross, but Isaiah is showing Jesus Christ shall see his offspring. आणि कथा या ठिकाणी थांबत नाही की येशू ख्रिस्त वधस्तंभावर जातो, परंतु या ठिकाणी यशाया दाखवत आहे की तो जो आहे तो दुःख सहन करणारा देवाचा सेवक जो आहे तो आपल्या लेकरांना पाहिल, तो आपल्या संततीला पाहिल. Yes, who are his offspring? आणि त्याची संतती कोण आहे? Jesus was never married. He did not marry. But then who is this offspring? येशू ख्रिस्त विवाहित नव्हता, तर मग ही संतती कोण आहे? So they are not biological descendants of Jesus Christ. आणि ते काही येशू ख्रिस्ताचे शारीरिक संतती नव्हती, They are believers. तर ते विश्वासणारे आहेत. That's what we learn. All the believers, according to this verse, is Christ's offspring. आणि या शास्त्र भागाप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं की जे सर्व विश्वासणारे आहेत ते ख्रिस्ताची संतती आहे. And what would he do? Isaiah is showing that he shall make many righteous. आणि तो काय करेल? या ठिकाणी यशाया सांगत आहे की तो अनेकांना तो न्यायी ठरवेल. And in the New Testament, Galatians and the book of Romans very clearly teaches that because of the propitiation Jesus paid, because of the atonement Jesus gave, and the ransom he gave to Father, based on that, God has declared sinners righteous freely. आणि तेच नव्या करारामध्ये गलती करास पत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की त्याच्या बदली मरणाद्वारे, त्याच्या प्रायश्चित्ताद्वारे देव जो आहे तो त्याच्या निवडलेल्या लोकांना न्यायी ठरवतो. Christ is reigning now. ख्रिस्त आता राज्य करत आहे. He is gathering his people. तो त्याच्या लोकांना एकवटत आहे. Through what he is gathering his people? आणि कशाद्वारे तो त्याच्या लोकांना एकत्रित आणत आहे? He is gathering his people by proclamation of the gospel. He is gathering his people through the instrumentality of the church. तो त्याच्या लोकांना सुवार्तेच्या घोषणेद्वारे एकत्रित करत आहे. तो मंडळीच्या द्वारे त्याच्या निवडलेल्या लोकांना एकत्र करत आहे. Christ's mission continues through the church until the end of the age. ख्रिस्ताचं कार्य जे आहे ते मंडळीद्वारे युगाच्या शेवटापर्यंत चालणार आहे. Yes, we are part of God's mission. आम्ही देवाच्या या मोठ्या महान कार्याचे आम्ही भाग आहोत. Where are we आम्ही कोठे आहोत? in this chapter? आणि या अध्यायामध्ये आपण कोठे आहोत? All we like sheep wandered. आम्ही सर्व त्या मेंढराप्रमाणे बहकलेले होतो. That was our condition before coming to Jesus Christ. येशू ख्रिस्ताकडे येण्यापूर्वी आमची ही स्थिती होती. But thank the Lord that Lord has laid our iniquities on Jesus Christ and he has redeemed us completely. प्रभूची स्तुती असो की त्याने आमचे अपराध ख्रिस्तावरती लादलेले आहेत आणि आम्हाला त्याचा उद्धार आणि तारण देव केलेला आहे. This is our salvation. This is the story of our redemption. हे आमचं तारण आहे. हे आमच्या मुक्तीची ही कथा आहे. Trust in him. त्याच्यावर विश्वास ठेवा. Rest in the complete work of Jesus Christ. ख्रिस्ताच्या पूर्ण कार्यावरती अवलंबून राहा. Worship and serve him, church. त्याची उपासना करा, त्याची सेवा करा. May the Lord bless his word to our hearts. प्रभू या ही वचन आमच्या अंतःकरणासाठी आशीर्वाद देतो. On people who are still wandering, going astray like a sheep from God, we appeal you by the mercies of the Lord. Repent and turn to Jesus Christ. जे लोक अजूनही भटकत आहेत, जगामध्ये आहेत, आम्ही देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनंती करतो की पश्चाताप करा आणि ख्रिस्तावर विश्वास ठेवा. The true satisfaction, redemption, joy and hope only found in Jesus Christ. खरी शांती, खरा आनंद आणि खरी आशा जी आहे ती केवळ ख्रिस्ताद्वारे प्राप्त होते. If you are running after the world and you are thinking the world will satisfy you, give you hope and joy, let me tell you that the world will always deceive you.
जर आम्ही अजूनही जगामध्ये आहोत आणि जगाकडून या आनंदाची आणि आशाची अपेक्षा करत आहोत, तर मला तुम्हाला सांगू द्या की जग तुमची फसवणूक करत आहे. Turn to Jesus and He will save you. ख्रिस्ताकडे वळा आणि तो तुम्हाला तारेल. Yes. आमेन. Yes. Thank you, Pastor.